दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नाशिकच्या MIDCत असलेल्या समीर ऑटो श्रीन ग्रुप कंपनी या कंपनीमध्ये कल्पना पोपट निकम यांना कंत्राटी म्हणून कामावर रुजू केलं। मात्र रोलिंग मशीनचा कुठलाही अनुभव नसताना या रोलिंग मशीनवर काम करण्याचं सांगण्यात आलं। यामध्ये या महिलेच्या उजव्या हाताला जायबंदी झाली। या कंपनीने भरपाई देण्याऐवजी कंपनीतून काढून टाकण्याचा प्रकार समोर आलाय। सदर पीडित महिलांनी कामगार आयुक्त यांची भेट घेतली, मात्र कामगार आयुक्त यांच्याकडून कुठल्याही प्रकारे या पीडित महिलेला मदत मिळाली नाही। अखेर या महिलेनं महाराष्ट्र दुर्घटनाग्रस्त कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कैलास मोरे यांची भेट घेतली। सदर हा संपूर्ण प्रकार त्यांना सांगितला। कामगार आयुक्तांच्या कार्यालयाच्या समोर या ठिकाणी आंदोलन सुरू करण्यात आलंय। याबाबत कल्पना पोपटराव निकम यांनी माध्यमांशी संवाद साधला। समीर ग्रुप या कंपनीमध्ये मी काम करत होती, शेअरिंग ग्रुपची। तर मला कॉन्ट्रॅक्ट या बेसवरती कामावर घेण्यात आलं, पण त्यांनी काही माहिती न देता मशीनवर कामाला लावलं मला। तिथे काही सेफ्टी नसताना वगैरे काहीच नाही। त्यांनी ॲक्सिडेंट झाल्यानंतरही मला परमनंटचं आश्वासन दिल्यानंतर मी तिथे कामाला गेली, त्यानंतर कामाला गेली मी। पण त्यांनी तसं काही केलं नाही। सगळ्या खोटे नाटे आश्वासन मला त्यांनी तिथे दिले। तिथे जोही वर्कर येतो त्याला असं ट्रेनिंग वगैरे काही दिल्या जात नाही। बिना ट्रेनिंगचं तिथे मशीनवर कामाला लावल्या जातं। मी वारंवार सांगितल्यानंतर सुद्धा त्यांनी मला मशीनवरच कामाला लावलं आणि त्यामध्ये माझा हा ॲक्सिडेंट झाला आहे। या ॲक्सिडेंटमध्ये दुर्दैवाने माझा हात गेला आहे, पूर्ण जायबंदी झालेला आहे आणि आजही मी काही काम करू शकत नाही त्या हाताने। इतक्या बिकट अवस्थेत माझा हात झालेला आहे। तरी मी त्यांच्याकडे वारंवार कामाची मागणी पण केली की मला कामासाठी राहू द्यावं असं, तर त्यांनी त्या गोष्टींना नकार दिला आणि मी इथे पण कामगार आयुक्तामध्ये 1 वर्षापासून चक्रा मारते, पण मला इथेही काही नाही मिळत नाही। बरं, तुम्हाला काय घेताना कामावर घेताना काय म्हणून घेतलं? कॉन्ट्रॅक्ट बेसवरती घेतलं त्यांनी मला। आणि जॉब काय सांगितलं? जॉब मशीनवरती। तुम्हाला मशीनचा अनुभव होता? कुठला मशीनचा कुठलाच अनुभव नव्हता। तुम्ही त्यांना सांगितलं असं? हो, सांगितलं। कैलास मोरे यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। आम्ही आंदोलनाला बसलो आहोत, कारण असं आहे की ह्या कल्पना निकम म्हणून महिला कामगार आहेत। या समीर ऑटो शेअरिंग ग्रुप ह्या कंपनीत कामाला असताना त्यांचा हात जायबंदी झालेला आहे। त्यांचा हात रोलिंग मशीनमध्ये गेलेला आहे। वास्तविक पाहता ते कॉन्ट्रॅक्ट लेबर आहेत, पण तरीसुद्धा तिथे दडपशाही करून त्यांना मशीनवर कामाला लावलं, जे कॉन्ट्रॅक्ट लेबर ॲक्टमध्ये बसत नाही आणि त्याच्यामुळे त्यांचा अपघात झाला आणि अपघात होऊन ते आता जवळजवळ त्यांना 3 वर्ष आले। त्यांनी 10 महिने गोड बोलून कामावर ठेवलं आणि 10 महिन्यानंतर काढून टाकलं। आम्ही आत्तापर्यंत कामगार विभागाला ही केस लढतो आहोत, पण अजूनसुद्धा आम्हाला यश आलेलं नाही। हा विषय असा आहे की तिचा जो HR आहे हा त्या संघटनेचा सभासद आहे आणि तो त्या संघटनेचा गैरफायदा घेऊन या यंत्रणेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतो। खरं पाहिलं तर हा जो विषय आहे त्यांनी किमान वेतन पण दिलेलं नाही आणि ESI PF कट करूनसुद्धा त्यांच्या हातात पगार द्यायचे, कॅश पगार द्यायचे, जे बेकायदेशीर आहे। वास्तविक पाहता त्यांचा पगार हा बँकेत गेला पाहिजे होता, परंतु प्युअर फक्त संघटनेचा गैरफायदा घ्यायचा म्हणून सगळं कायद्यांना तोडून मोडून फेकून द्यायचं, अशा भूमिकेमुळे त्यांनी ह्या महिलेवर अजूनसुद्धा ते अत्याचार चालवले आहेत। खरं पाहिलं तर ही पहिली वेळ आहे आमच्या संघटनेला की कोणत्या महिला कामगारांसाठी आम्हाला आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे। कोणत्याही MIDCच्या मॅनेजमेंटने आम्हाला ही वेळ येऊ दिलेली नाही। महिला कामगारांवर याच्या आधी ॲक्सिडेंट झालेला आहे, परंतु काही समंजस मॅनेजमेंटने महिलांसाठी अशा आंदोलनाची गरज भासू दिली नाही। परंतु इथे निव्वळ HR संघटनेच्या पदाधिकारी असल्यामुळे या सगळ्या गोष्टीचा गैरफायदा घेतोय आणि हा प्रकाश दुर्वे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।